नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय महिला दिन। सर्वप्रथम ज्याही महिलांसाठी आजपर्यंत क्रांती घडवली आहे, त्याचबरोबर महिलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी जोही लढा दिलेला आहे। पुरुषांबरोबर महिलांना समाजामध्ये एकसारखं स्थान मिळावं त्यासाठी त्यांनी ज्याही पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत, अशा सर्व थोर महिलांना सर्वप्रथम मी वंदन करते आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींना सर्वात प्रथम मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। महिला दिन हा असा दिवस आहे की जी महिला एका बाळाला जन्म घालते, पण ती फक्त मर्यादित त्या बाळाची आई म्हणून नाही राहत, तर ती समाजाची आई होते, समाजाची बहीण होते। का? कारण की समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आज स्त्रीचा जेवढा मोठा हात आहे, मला नाही वाटत की तेवढं कोणी कार्य करण्याची क्षमता ठेवू शकतो। आपल्याला सगळ्यांना अवगतच आहे की एक महिला जशी ज्या पद्धतीने घराला सांभाळते, त्या पद्धतीने ती समाजात येऊन सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्नही करू शकते। आज एक आनंद वाटतो की कुठेतरी समानता दिसते आणि काही ठिकाणी ज्या वेळेला काही क्षेत्रामध्ये बघतो तर तिथे कुठेतरी समानता पुरुष आणि महिलांमध्ये ही कमी आढळते आहे। खरं सांगायला गेलं तर आज मी फार्मसी क्षेत्रामधली आहे आणि मला त्याच्यावर थोडंसं बोलावंसं वाटतंय। फार्मसी क्षेत्रामध्ये 2018चा ज्या वेळेला अहवाल काढला गेला तर त्यावेळेला असं निदर्शनास आलं की बऱ्याच कंपनींमध्ये महिला या कार्यरत नाहीयेत, तर अशा कंपनींना साधारणतः 8 ते 10% एवढाच नफा मिळाला। पण ज्या कंपनींमध्ये कार्यकारी समितीवर महिला काम करत होत्या, अशा ठिकाणी 15 ते 20% तुम्हाला तिथे फायदा दिसायला लागला। पण एक असं वाटतं की फार्मा कंपनी विषयी किंवा फार्मसी संशोधनासाठी जर महिलांना समान संधी जर देण्याचा प्रयत्न केला तर महिला या खूप चिकाटीने काम करतील।